श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज जो काही अनुभव आपण बघणार आहोत, तो खरंच खूप भाग्यवान असेल तो हा अनुभव ऐकत असेल. कारण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे. महाराजांनी किती परीक्षा बघितल्या आणि त्या परीक्षेमध्ये या ताई कशा सफल झाल्या आणि त्यांना आज जे काही मिळालं आहे ते स्वामींच्या कृपेमुळे. ताईंना स्वामींचा कसा साक्षात्कार झाला, स्वामी त्यांच्याशी कसे बोलतात, हे सर्व काही आपल्याला या अनुभवातून कळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी मूळची अहिल्यानगर येथील आहे, पण माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे मी संभाजीनगर येथील आता सध्या वास्तव्य करते. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामींचे माझ्या जीवनामध्ये कसे आगमन झाले, त्यानंतर स्वामींनी मला कशी प्रचिती दिली, कसे अनुभव दिले, याविषयी प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत आज शेअर महाराजांच्या कृपेने मी करत आहे. स्वामी भक्तांनो, 2010 ची गोष्ट आहे. 2010ला महाराजांचे माझ्या जीवनामध्ये आगमन झाले. अगोदरच स्वामी माझ्या जीवनामध्ये होते, पण म्हणतात ना की महाराजांची सेवा वगैरे काही करत नव्हते. स्वामींनी मी जशी लहान होते माझ्या आईच्या पोटात, तसा माझा हात पकडलेला होता. ज्या घेती स्वामी हाती त्यानं सोडती, या वाक्याप्रमाणे स्वामींनी तेव्हाच माझा हात पकडलेला होता. तो आतापर्यंत धरलेला होता. पण जी काही म्हणतात ना की सेवा, महाराजांचं अस्तित्व कळणे, हे मला 2010ला कळलं. मी पोटात असताना कसं झालं ते सांगते. की माझी आई ही मामाच्या घरी गेलेली होती. तिथे महाराजांचा मठ होता आणि तिथे माझी आई आरतीला जायची आणि तिथे स्वामींचा प्रसाद ग्रहण करायची. त्या प्रसादामुळेच आज मी तुमच्यासोबत जिवंत आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण माझे जे काही 2 भाऊ होते ते दोन्ही भाऊ एक्सपायर झाले, पण स्वामींच्या कृपेने त्या प्रसादामुळे मी वाचलेली आहे. मी माझ्या आई वडिलांना एकटीच आहे. त्यानंतर ज्यावेळेस मी 5वीला गेली शाळेमध्ये, आम्ही जिल्हा परिषद या शाळेमध्ये होतो. 5वीला आमची जी काही शाळेमध्ये आम्ही गेलो, तिथे गेल्यानंतर एक आमचे सर होते, ते स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते आणि त्यांनी देखील महाराजांची गोडी मग आम्हाला हळूहळू लावली. महाराजांची आरती वगैरे करायची. आम्ही रोज दर गुरुवारी ₹1 जमा करायचो. त्यामध्ये प्रसाद, अगरबत्ती, खडीसाखर वगैरे घेऊन यायचो आणि महाराजांची आरती क्लासमध्ये करत असायचो. असं आमचं चालूच होतं. 10वी पर्यंत असं गेलं. त्यानंतर 11वी 12वी झाली आणि स्वामी भक्तांनो, 2010 साली असं काहीतरी माझ्यासोबत घडले. त्यामुळे मी महाराजांशी खूप एकरूप झाले. कारण त्यावेळेस कुणाचाच आधार नव्हता, स्वामींचाच आधार होता. मला भाग्यवान समजते की त्यावेळेस स्वामींनी मला जवळ घेतलं आणि स्वामींनी मला साथ दिली. त्यानंतर आमच्या तिथे महाराजांची आरती सुरू झालेली होती गावामध्ये. महाराजांची आरती दर रविवारी आरती मठामध्ये होत असायची. एक असं दुकान होतं, त्या दुकानामध्येच महाराजांची प्रतिमा बसवली गेली आणि तिथे महाराजांची आरती दर रविवारी साप्ताहिक आरती सुरू झाली आणि मग त्या आरतीला जाणं खूप वेड लागलं महाराजांचं आणि स्वामींचं. स्वामी सेवेशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. कंटिन्यू घरामध्ये तारक मंत्र, महाराजांचं नामस्मरण चालूच होतं. पण त्यावेळेस देवघर देव्हारा देखील आमचा व्यवस्थित नव्हता. सर्व देव होते, ज्या देवतेला आम्ही जात होतो तेथून कुठल्या ना कुठल्या देवतेचे फोटो वगैरे घेऊन यायचे, अशी त्यावेळेस पद्धत होती आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप सारे देव झालेले होते आणि एवढे देव ठेवायला देवघर सुद्धा नव्हतं. असेच ते देव वरती कुठेतरी टांगून ठेवलेले होते, घरावरती भिंतीवरती लावलेले होते. आणि जेव्हापासून या मार्गामध्ये आलो दिंडोरी प्रणित, तेव्हा मग आम्ही जे काही समस्या होत्या त्या सर्व काही समस्या ज्यावेळेस आम्ही इतरांपुढे मांडल्या, त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही दिंडोरी येथे जाऊन तुमचे प्रश्न मांडा, तिथे तुम्हाला सर्व काही मार्ग मिळेल. मग आम्ही नाईट सेवेसाठी गेलो. तिथे रात्रभर आम्ही बुधवारी रात्रभर नाईट सेवा केली. भैरवचंडी त्या दिवशी होती पूर्ण. म्हणजे जे काही आपली दुर्गा सप्तशती आहे त्यामध्ये
प्रत्येक वाचला कालभैरवाष्टक म्हटलं जायचं. अशी ती सेवा रात्रभर चालू होती. आम्ही ती प्रश्न लिहून दिले, रात्रभर सेवा केली. सकाळी परमपूज्य गुरुमाऊली आले, त्यांचं हितगुज झालं. त्यानंतर स्वामीचरित्राचे पारायण झाले आणि मग आम्हाला आमचा प्रश्न देण्यात आला. त्याचे उत्तर आम्हाला सर्वप्रथम देवघर देवारा व्यवस्थित करायला लावला. त्यानंतर जे काही देव आमच्या घरामध्ये एक्स्ट्रा होते त्याचं विसर्जन करायला लावलं. योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन कसं करायचं ती विधी देखील आम्हाला सांगण्यात आली. ती विधी वगैरे सर्व सांगितली. मग आम्ही घरी आलो. आम्हाला खूप साऱ्या त्यांनी सेवा दिल्या होत्या. 7 गुरुचरित्र पारायण, 7 नवनाथ पारायण, त्यानंतर पंचमहायज्ञ, कुलदेवतेचा मान सन्मान, कुलदेवतेचे घरामध्ये पाठ, महाराजांचं घरामध्ये अधिष्ठान, अशा खूप साऱ्या सेवा त्यांनी आम्हाला दिल्या. आता सर्वप्रथम देवघर देवारा करायचा, पण परिस्थिती एवढी नव्हती की लगेच देवघर देवारा होईल. आम्ही मग एक फळी घेतली, ती फळी भिंतीला ठोकली, त्याच्यावरती जे काही देवता होते ते देवतांना सर्वांना तिथे बसवलं. महाराजांचा एक फोटो आणला. अक्कलकोटला त्या दरम्यान जाणं झालं होतं, तिथून महाराजांचा एक फोटो घेऊन आलो आणि त्यानंतर महाराजांची सेवा सुरू झाली. फळीवरती देव असे वरती होते, आम्ही खाली आसन टाकायचो, तिथे बसून स्वामीचरित्र वगैरे वाचणं, अशा सेवा आमच्या सुरू झाल्या घरामध्ये. मग त्यांनी दिलेलं जे काही 7 गुरुचरित्र पारायण होते ते पारायणाला सुरुवात केली. मी ते पारायण वाचत होती, कारण मी कॉलेजलाही जात होती. कॉलेज बघून घरचंही करायचं आणि सेवाही करायची, असं आमची एकतर चालू होतं. मग मी ते 7 गुरुचरित्र पारायण केले. या 7 गुरुचरित्रामध्ये महाराजांनी प्रत्यक्षात दर्शन दिलं. मी ज्यावेळेस 3रं पारायण करत होती त्या दरम्यान काय झालं की मी वाचत होते, माझं वाचन चालूच होतं. मी खूप मोठ्या जोरात वाचत होती. त्यावेळेस अचानकपणे काय झालं की जी काही सापसुरुळी असते, जिचा कलर भगवा असतो, अर्धा भगवा असतो, तशी सापसुरुळी घरामध्ये तिने प्रवेश केला. ज्यावेळेस तिने प्रवेश केला त्यावेळेस मी खूप घाबरली, पण मी माझं वाचन सुरूच ठेवलं. ती जी काही सापसुरुळी होती ती आली, ती सर्वप्रथम ग्रंथामध्ये गेली, ग्रंथाच्या खाली गेली. मला खूप भीती वाटत होती, थरथर कापत होते, पण मी काही माझं वाचन बंद केलं नाही. वाचन कंटिन्यू सुरूच ठेवलं आणि त्यानंतर ती तिथे गेली आणि थोड्याच वेळात त्याच्यातून ती बाहेर निघली आणि ती माझ्या पाठीमागे भिंत होती, असा कडप्पा आम्ही केलेला होता खाली, छोटीशी भिंत सामान ठेवण्यासाठी, आणि त्याच्या जवळच मी हे पारायण करत होती. मग ती जी काही सापसुरुळी आहे माझ्या पाठीमागे भिंतीवरती येऊन ती तिथे बसली. माझं पूर्ण वाचन झालं आणि ज्यावेळेस वाचन झालं मी नमस्कार केला आणि उठली. ती कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती सापसुरुळी मला त्यावेळेस कुठेच दिसली नाही. त्यावेळेस मग मी सर्वांना सांगितलं, ते म्हणे प्रत्यक्षात महाराज दर्शन देण्यासाठी आलेले होते, कारण जिथे गुरुचरित्र ग्रंथ हा वाचला जातो तिथे दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन भक्ताला दर्शन देतातच, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस खूप आनंद झाला. मग 7 गुरुचरित्र पारायण झाले, 7 नवनाथ मोठे ग्रंथाचे पारायण सांगितले होते ते पारायण झाले. मग हळूहळू एक एक मार्ग सुटत गेला. मग माझी आई जी काही मोलमजुरी करत होती त्याच्यामधून आम्ही 2100 रुपयाचा देवघर बनवून घेतलं. खूप छान देवघर आलं. मग महाराजांची मूर्ती, त्यानंतर कुलदेवता जे जे टाक होते ते, गणपतीची मूर्ती, जे काही देवघर देवारा होता त्याप्रमाणे आम्ही देवघर देवारा बनवला. आता खूप छान सेवा सुरू झाली. ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर देवारा होता, पण आमच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम होता, खूप भांडणं चिडचिड होत होती. मग आम्ही एवढी सेवा करतो तरी आमच्यासोबत असं का बरं होत आहे असं आम्हाला वाटायचं. मग ज्यावेळेस आम्ही हा पूर्ण प्रश्न टाकला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या घराला जे काही तढे गेलेले आहे भिंतीला, ते तढे तुम्हाला अगोदर सर्वप्रथम बुजावे लागतील आणि शनिवारी जी काही साफसफाई आहे घराची ती शनिवारी करायची. जाळे घरात एक पण ठेवायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही जे काही व्हाईट सिमेंट असतं, ते सिमेंट आणलं. त्या जे काही तढे गेलेले होते ते तढे सर्व बुजवले. त्यानंतर जे काही तोडगे वगैरे सांगितले होते तोडगे केले. त्यांनी आमच्या घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी आम्हाला हे दिलं होतं, पिवळ्या मोहरी, त्याच्यावरती महाराजांची विभूती आणि त्याच्यावरती 11 वेळेस संध्याकाळच्या वेळेस कालभैरवाष्टक, 11 वेळेस वल्गा सुक्त घ्या आणि ती विभूती सर्वत्र घरात टाका, ही सेवा त्यांनी करायला दिली. ती सेवा केली. घरातील वातावरण हळूहळू प्रसन्न होऊ लागलं. घरातील चिडचिडपणा कमी होऊ लागला. महाराजांचं रोज स्वामीचरित्र पारायण, महाराजांची मूर्ती देखील, मग असंच खूप इच्छा झाली की स्वामींची मूर्ती आणावी. ज्यावेळेस तिथे प्रधान केंद्र होतं त्या प्रधान केंद्रामध्ये मुद्रण साहित्य मिळत असायचं. मी कॉलेजला गेली की तिथे कधीतरी महाराजांच्या दर्शनासाठी जात असायची. तिथे गेल्यानंतर मग मला तिथे बघून मला महाराजांची मूर्ती घेण्याची प्रचंड इच्छा झाली. मग मी त्यांना विचारलं ही मूर्ती कशी आहे, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की 150-200 रुपयाला तुम्हाला ही मूर्ती मिळून जाईल. पितळाची छोटीशी मूर्ती होती. तर मी म्हटलं ठीक आहे, पण त्यांनी देताना एक सांगितलं की या मूर्तीवरती
रोज अभिषेक हा झालाच पाहिजे. अभिषेक तुम्हाला करावा लागेल. मी म्हटलं ठीक आहे. मग मूर्ती घरी घेऊन आलो. रोज पुरुष सुक्ताचा अभिषेक मूर्तीवरती माझा सुरू झाला. गुरुवारी पंचामृताचा अभिषेक आणि रोज पुरुष सुक्ताचा अभिषेक असा अभिषेक मी करू लागले. हळू सेवा वाढली. सेवा वाढल्यानंतर स्वामी भक्तांनो घरातील जे काही वातावरण होतं ते पूर्णपणे आमचं स्थिरावलं, छान झालं. त्यानंतर आमच्या घरामध्ये मांसाहार होत असायचा. माझे वडील जे आहे ते मांसाहार खात होते. वडील मांसाहार खात असल्यामुळे आम्हाला घरामध्ये करावंच लागत असायचं आणि वडील खाते म्हटल्यावर केल्यानंतर एक दिवस असंच महाराजांनी प्रचिती दिली. नॉनव्हेज केलेलं होतं आणि सकाळी नॉनव्हेज केलं, संध्याकाळी सेवा करणार. महाराजांचा मंत्र चालू होता. मोबाईलमध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र लावलेला होता. बेडवरती मोबाईल ठेवलेला होता. आम्ही आमचे काम आवरत होतो. त्याच दरम्यान खूप भयानक जो काही मोठा साप आहे, एक असा काळाकुट्ट साप घरामध्ये प्रवेश केला. फडचीवरती त्याला जोरात पळता येत नाही सापांना, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मग तो साप खूप भरभर चाललेला होता आणि तो कॉट खाली गेला. सर्वत्र त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो आम्हाला कॉट खाली जाताना दिसला, पण नंतर तो कुठे आहे तो कोणाला दिसला नाही. तो साप आम्हाला परत कधीच दिसला नाही. त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटली. त्यावेळेस वडिलांना सांगितलं की घरामध्ये आजपासून नॉनव्हेज होणार नाही. घरामध्ये नॉनव्हेज झालं म्हणूनच महाराजांनी ही प्रचिती दिलेली आहे. त्यामुळे आजपासून घरात नॉनव्हेज होणार नाही. आणि स्वामींच्या कृपेने माझ्या वडिलांनी देखील ऐकलं आणि त्यानंतर घरामध्ये नॉनव्हेज त्यांनी कधी केलं नाही. माझे वडील हे अगोदर खूप चिडचिड करायचे. खूप म्हणजे खूप शिव्या वगैरे देणं, आईला त्रास देणं, मारणं, भांडणं करणं, अशा खूप ते त्रास देत होते. पण जशी जशी सेवा वाढत गेली तसं तसं एक एक हळूहळू होऊ लागलं. सुरुवातीला खूप त्रास झाला, पण नंतर एक एक प्रश्न सुटत गेला. त्यानंतर आमची जी काही आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची होती. ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी जे काही आम्हाला तोडगे सेवा दिल्या, त्या सेवा आमच्या कंटिन्यू चालू होत्या. कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्जन करणे, कुलदेवतेच्या टाकावरती श्री सुक्ताचा अभिषेक करणे, त्याचबरोबर पगार झाल्यानंतर त्या पगार महाराजांपुढे ठेवणे, त्याच्यावरती जी काही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती सेवा करणे, मग ते पैसे देणे, अशा देखील सेवा सुरू झाल्या. त्यामुळे आमच्या घरातील लक्ष्मी ही स्थिर होण्यास मदत झाली. व्यापारी सुक्त म्हणून जो काही आमच्या शेतामध्ये माल येत होता, त्या मालावरती व्यापार सुक्त आम्ही घेत होतो आणि त्यामुळे माल विकताना त्याच्यावरती आम्हाला खूप नफा मिळू लागला होता. स्वामींची प्रचिती क्षणोक्षणाला येऊ लागलेली होती. आमच्या घरी गायी देखील होत्या. असंच स्वामी भक्तांना एकदा काय झालं की आमची जी काही गाय आहे ती गाय खूप आजारी पडली. खूप मोठी गाय होती आणि आजारी पडली. खूप सारे डॉक्टर तिला केले. अक्षरशः तिला कावीळ झालेली होती. मोठमोठे डॉक्टर येऊन रोजचे 4-5 हजार रुपये घेऊन जात होते. परिस्थिती नसताना देखील आम्ही तिचा सर्व इलाज करत होतो. सर्व डॉक्टर म्हणे की आता हिची शेवटची हे वेळ आहे, शेवटची ट्रीटमेंट आहे, आम्ही हिची गॅरंटी देऊ शकत नाही, असं डॉक्टरांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मग मला काय करावं तेच कळत नव्हतं. मग मी असंच एका ताईंना विचारलं आणि त्या ताईंचा अनुभव देखील मी ऐकला. त्यांचं देखील असं त्यांच्यासोबत घडलेलं होतं. मग त्यांनी सांगितलं की हळद घ्यायची, त्या हळदीवरती थोडंसं पाणी टाकायचं. आपले जे काही उजवा हात, दोन्ही हात आहे ते पंजे त्यामध्ये बुडवायचे. त्यावेळेस श्री सूक्त म्हणायचं आणि त्या गायीच्या जे काही अंगावर आहे ते छापे उमटवायचे. असे 16 वेळेस करायचं. वल्गा सूक्त म्हणून तुम्हाला हे करायचं आहे. आणि मग मी ती सेवा सुरू केली आणि डॉक्टरांबरोबर ही सेवा, महाराजांची विभूती वगैरे, आणि काय आश्चर्य, गाय ही शेवटच्या स्टेजला गेलेली गाय ही पुन्हा चारा खाऊ लागली. सर्व व्यवस्थित झालं. 1 महिना तिनं चारा घेतलेला नव्हता, म्हणजे किती विशेष आहे. 1 महिन्यानंतर ती पुन्हा चारा घेऊ लागली. ती व्यवस्थित हळूहळू रिकवर होऊ लागली. ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे वाचली. हा देखील आम्हाला स्वामींनी खूप मोठा अनुभव त्यावेळेस दिला. महाराजांवरती विश्वास खूप वाढला. असे छोटे मोठे अनुभव स्वामींनी त्यावेळेस खूप दिले. त्यानंतर स्वामी भक्तांनो खूप मोठा अनुभव असा आला की माझं लग्न जमलं स्वामींच्या कृपेने. त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी देखील येत होत्या, पण स्वामींची जी काही कृपा होती, स्वामींनी जे काही अडथळे होते ते सर्व अडथळे दूर केले. आमची पत्रिकेमधले जे काही दोष होते ते स्वामी सेवेने, स्वामी माझ्याकडून त्यावेळेस रोज 51 माळी, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती पाठ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप, अशा विविध सेवा स्वामी करून घेत होते. या सेवेने आमच्या पत्रिकेतील जे काही दोष होते स्वामी भक्तांनो ते पूर्णपणे नाहीसे झाले. म्हणतात ना, श्री स्वामी समर्थ मंत्राने हातावरच्या रेषा देखील बदलण्याचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य खरंच आहे. त्याचा अनुभव आम्ही त्यावेळेस घेतला. त्यानंतर माझे लग्न झाले. आता
लग्न झाल्यानंतर अगोदर ज्या काही सेवा होत होत्या त्या सेवा पूर्णपणे ठप्प बंद पडल्या. कारण जी काही नवीन लग्न झाल्यानंतर किती जबाबदारी असते, सून म्हटल्यानंतर सर्वजण हे होतात आणि इकडे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार झालेली होती सेवा करण्याची वातावरण, ते तिकडं अजिबात नव्हतं. कारण तिकडं कोणीच काही देवतेचं काही करत नव्हतं. त्यामुळे तिथे निगेटिव्हिटी, तिथलं ते वातावरण, त्यामुळे तिथे सेवा करायला मन लागत नव्हतं. पण तिथे देखील महाराजांचं मी देवघर देवारा सर्व काही व्यवस्थित करून घेतलेलं होतं. थोडीफार करायची, 3 अध्याय 11 माळी सेवा व्हायची, घरचं काम, अशी सेवा सुरू होती. पण काय झालं की या दरम्यान स्वामींनी माझी खूप परीक्षा बघितली. कारण लग्नाच्या अगोदर मी एवढी सेवा वगैरे करत होते, तर माझं आणि स्वामींचं एक घट्ट नातं तयार झालेलं होतं. मी स्वामींना बोलत होते की स्वामी, तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नका आणि मला तुमच्या चरणापासून लांब लोटू नका. आता मी तुमच्यापासून लांब जाईल. मी खूप रडायची, खूप म्हणजे खूप रडायची. लग्नाच्या दिवशी देखील मी मठात गेली होती. स्वामींना हार वगैरे अर्पण केला आणि खूप रडली स्वामींपुढे. एकच मागणं होतं की मला दूर करू नका, मला तुमच्या चरणाजवळच ठेवा. असं स्वामींना मी खूप मागत होती. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर आपोआप मी हळूहळू महाराजांपासून लांब जाऊ लागले. मला महाराजांचं ध्यान व्हायचं. मी स्वयंपाक वगैरे करताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचे, सर्व काही करायची, पण म्हणावी अशी सेवा त्यावेळेस घडत नव्हती. त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर गुरुचरित्र पारायण वगैरे मी केले. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र आणि गायत्री मंत्र मी कंटिन्यू मोबाईलमध्ये लावायची आणि ऐकायची. गर्भसंस्कारचं, शिशुसंस्कार जे पुस्तक आहे ते पुस्तक आणलं, त्याच्यात जे काही दिलं होतं संतान गोपाळ मंत्र वगैरे, ते सर्व मंत्राचे पठण करणे, बाळावरती कसे संस्कार करायचे ते सर्व काही मी केलं. आणि खरंच स्वामींच्या कृपेने छान अशी मला मुलगी झाली आणि सर्वांना खूप आनंद झाला. माझी मुलगी ही खूप हुशार, तीही हळूहळू तिचंही वाढू लागली आणि तिलाही स्वामींचं खूप वेड आणि तीही खूप म्हणजे खूप तल्लख बुद्धी आणि खूप हुशार झाली स्वामींच्या कृपेने. रामरक्षा स्तोत्राचा हा खूप मोठा परिणाम आहे. ज्या कोणी महिला आज देखील प्रेग्नंट असतील त्यांनी रोज जर रामरक्षा स्तोत्र म्हटली किंवा रामरक्षा स्तोत्र ऐकली किंवा त्याचं तीर्थ घेतलं तर तुमचं बाळ देखील खूप हुशार होण्यासाठी सांगते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, जो मला स्वामींनी दिलेला आहे, त्यावरून मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मी स्वामींना बोलत होते की तुमच्या लांब लुटू नका, पण महाराजांनी परीक्षा बघितली. खरंच मी हिला लोटणार नाही, पण हीच माझ्यापासून लांब जाते की नाही, मला विसरते की नाही, हे महाराजांनी बघितलं आणि मी स्वामींना पूर्णपणे विसरून गेली. स्वामींची कुठलीच सेवा नाही, काहीच नाही, माझ्याकडून काहीच होत नव्हतं. कारण जे माझे मिस्टर जिथे नोकरीला होते त्या ठिकाणी मी आता गेली होती, तिथे देवघर देवार वगैरे काहीच नव्हतं. मग आता काहीच नाही, मग सेवा कशी करायची, कुठलीच सेवा नाही, काहीच नाही. त्याच दरम्यान मला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली. सर्वजण म्हटले की चेक करून ठेवा, कारण भाऊ नाही तर आता दुसरा तरी हिला मुलगा तरी झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही चेक करून ठेवा. पण मिस्टर म्हटले की नाही, जे होईल ते होईल, माझ्या नशिबाने जे होईल ते होईल, मला चेक करायचं नाही. मिस्टरांनी असं सांगितलं. त्यावेळेस मग मला महाराजांची आठवण झाली की मला मुलगा होण्यासाठी मी महाराजांची आता पुन्हा सेवा करू लागले. मी महाराजांचा मग त्या दरम्यान एक फोटो घेऊन आले, नवनाथ पारायण केलं. त्यानंतर मग गायत्री मंत्र वगैरे ऐकणे. मला असं वाटायचं की महाराजांनी मला मुलगा द्यावा. त्यासाठी मी 7व्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा 3 गुरुचरित्र पारायण केले मुलगा होण्यासाठी. आता ही जी काही सेवा माझी चालू होती ती स्वार्थी सेवा चालू होती, कारण मी महाराजांना विसरली होती. ज्यावेळेस सुखाचे दिवस आले होते त्यावेळेस मी महाराजांना विसरली होती आणि ज्यावेळेस मला काहीतरी पाहिजे होतं त्यासाठी मी स्वामींची पुन्हा सेवा करू लागलेली होती. आणि ज्या देवतेला जाईल त्या देवतेला मी नवस बोलू लागली होती. म्हणजे जणू काही महाराजांवरती माझा विश्वास नाही, जिथे जाईन तिथे नवस बोलायची, मला मुलगा होऊ द्या यासाठी. पण काय झालं की महाराजांनी ते मला पुन्हा एकदा दाखवून दिलं की हे तू चुकीचं करत आहे. आणि माझी सेकंड डिलिव्हरी झाली. ज्यावेळेस सेकंड डिलिव्हरी झाली त्यावेळेस मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींना म्हणत होती की मुलगा होऊ द्या. पण जेव्हा मुलगी झाली त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही. पण काय झालं स्वामी भक्तांनो, स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी स्वार्थी सेवेला हे करत नाही. तू जर मनापासून माझ्यावरती विश्वास, श्रद्धा, भाव ठेवला असता आणि जर केलं असतं तर मी नक्की तुला दिलं असतं. पण तू असं केलं, प्रत्येक ठिकाणी जाऊन तू मागत बसली, त्यामुळे मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. हे मला क्लिक झालं आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा स्वामींची माफी मागितली. आता मी स्वामी तुम्हाला कधीच सोडणार नाही, हा शब्द मी स्वामींना दिला. त्यानंतर आता माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही मला दिलेलं आहे, यानंतर मला काहीच नको, हीच अपेक्षा स्वामींकडे मी ठेवली. त्यानंतर स्वामींची मग मी विसरलीच नाही, स्वामींची सेवा सुरूच झाली. जे काही माझा फोटो होता तो फोटो
देवघर देवारा नाही त्या फोटोसमोरच सर्व सेवा सुरू झाल्या. खूप सेवा वाढवल्या. माझी जी छोटी मुलगी होती ती 7 ते 8 महिन्याची असताना माझ्या खूप सेवा ह्या पुन्हा एकदा नव्यासारख्या, नव्याने सेवेकरी झाल्यासारख्या मी खूप सेवा करू लागले. त्याच दरम्यान काय झालं, की माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती किंवा कुठल्याही देवतेवरती जे काही नास्तिक म्हणतात तशा प्रकारचा प्रकार होता. त्यांचा कुठल्याच देवतावरती विश्वास नव्हता. त्यांचा फक्त कर्मावरती विश्वास होता. पण महाराजांनी त्यांना अशी काही प्रचिती दिली ना, ती प्रचिती बघून तुम्ही देखील म्हणताल, की खरंच स्वामींचं खरंच अस्तित्व आहे. माझे मिस्टरांना स्वामींनी अशी प्रचिती दिली, की काय झालं, की मठामध्ये गुरु दत्त जयंतीचा सप्ताह बसलेला होता. तिथे गुरुचरित्र पारायण, प्रहर सेवा वगैरे सर्व काही सुरू होत्या. मी त्या सेवेसाठी जात होते. माझे मिस्टर मला सोडवायचे, पण महाराजांच्या दर्शनाला आतमध्ये येत नसायचे. मला खूप वाईट वाटायचं, की स्वामी त्यांना का बरं तुम्ही घेऊन येत नाही? इथे आल्यानंतर किती छान वाटतं, किती प्रसन्न वाटतं, ते का बरं आतमध्ये येत नाही? असे माझ्या मनामध्ये यायचं आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर कधीच आले नाही. स्वामींपुढे मी खूप रडली. शेवटचा सांगतेचा दिवस होता. त्या दिवशी मी महाराजांना म्हटलं, "आज तरी त्यांना घेऊन या." मी मिस्टरांना म्हटलं, की "मी प्रहर सेवा करते, पण तुम्ही काय करा, की आरतीच्या वेळेस इथे या," म्हटलं, "म्हणजे आपण सांगता-विंगता करून आपण जाऊया." तर मिस्टर म्हटले, "मला जमणार नाही." मला माहीत होतं, की महाराज त्यांना आणतील. पण माझे मिस्टर आलेच नाही. माझ्या मुलींना घेऊन ते गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेले. ज्यावेळेस गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेले, तिथे माझ्या मुलीचा खेळता-खेळता हात डिस्लोकेटेड झाला. हात डिस्लोकेटेड झाल्यानंतर मग मी त्यांना फोन करते, आरती झाली तरी मिस्टर येईना मला घेण्यासाठी. का बरं येत नाही म्हणून फोन केला, तर मिस्टर म्हटले, की असं-असं झालेलं आहे. त्यावेळेस मी खूप घाबरली आणि मला माहीत होतं हे सर्व काही स्वामींनी केलं होतं. कारण मी त्यांना म्हटली होती, "इथे दर्शनाला या." अंतःकरणापासून त्यांच्याकडे काहीतरी मागितलं होतं महाराजांकडे आणि महाराजांनी ते पूर्ण केलं नाही असं कधी होणारच नाही. मग मी गेले, डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं, एक्स-रे काढला. डॉक्टरांनी सांगितलं की बसून जाईन, काही नाही. पण तिला काहीच फरक पडलेला नव्हता. डॉक्टरांनी औषध दिलं, तो हात मूव्ह वगैरे केला, ते म्हणे बसलं. पण ती खूप रडायची, तिचा हात बसलेला नव्हता. आम्ही तरी तसंच घरी आलो. ती नंतर झोपली, औषधामुळे झोपली. पण सकाळी उठल्यानंतर ती हातच पकडत नव्हती. पूर्ण हात तिचा असा खाली होता. ज्यावेळेस तिचा हात खाली होता आणि मग म्हटलं, की आता काय करायचं? मी महाराजांची पूजा वगैरे केली. महाराजांना सांगितलं, "हे लेकरू माझं नाही, हे लेकरू तुमचं आहे. काय करायचं ते तुम्हीच बघा," म्हटलं स्वामी, असं मी स्वामींना बोलली. त्याच वेळेस माझे मिस्टर महाराजांना काय बोलले, काय नाही हे मला माहीत नाही. पण मग त्यांनी ते अंघोळीसाठी गेले. माझी मुलगी माझ्यापाशी बसलेली होती. त्यांना ड्युटी होती. मी स्वयंपाक करायला लागले आणि मी सहज तिच्या हाताला हात लावला आणि तो हात असा कटकन वाजला आणि ती हात पकडायला लागली. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, की "अहो, हिने हात पकडला." असं मी म्हटले, तर माझे मिस्टर अंघोळ करता-करता बाहेर पळत आले आणि त्यांनी जे काही ओले याच्यामध्येच महाराजांपुढे साष्टांग दंडवत त्यांनी महाराजांपुढे घातलं आणि त्यांनी बघितलं, की नाही खरंच स्वामी आहेत. कारण त्यांनी मनात काहीतरी स्वामींना बोलले आणि त्यानंतरच हे घडलं. त्या दिवसापासून ते स्वामींना मानू लागले. स्वामी आहेत म्हणून ते करू लागले आणि ते मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले. असं मग त्यावेळेस त्यांचा विश्वास बसला आणि तेही स्वामी सेवेमध्ये आले. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं, की आमचे काही जे इन्क्रिमेंटचं काम होतं, ते काम होतच नव्हतं. खूप दिवसापासून माझे मिस्टर जकडत होते, पण ते काम होत नव्हतं. मग त्यासाठी मी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं ठरवलं. मग मी 7 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला सुरुवात केली. या अनुष्ठानामध्ये महाराजांनी मला खूप छान-छान प्रचिती दिल्या. खरंच ज्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांनी हा अनुभव नक्की घ्यायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे. रात्री 12 वाजता 12च्या अगोदर अंघोळ करायची. तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. महाराजांना अगोदर सजून वगैरे ठेवायचं. त्यानंतर ही सेवा करायला बसायचं. 21 वेळा 12 ते जेवढा वेळ लागेल तेवढा शक्यतो अर्धा पाऊण तासामध्ये ही सेवा होते. अंघोळ करायची, नवी साडी वगैरे घालायची. आपल्याजवळ निळ्या वस्त्रावरती व्यंकटेश भगवंतांना आव्हान करायचं, की तुम्ही माझी सेवा ऐकायला या. 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. त्यानंतर अगोदर पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा. पहिल्या दिवशी मी संकल्प वगैरे घेतला, सर्व झालं आणि तुम्हाला सांगते, की मला समुद्राच्या लाटाचा आवाज यायचा. त्यानंतर कोणीतरी आल्याचा भास व्हायचा. अक्षरशः कोणीतरी पाठीमागे उभे आहे असं वाटायचं आणि जे काही मी फुलं ठेवलेले होते, ते फुलं आपोआप खाली पडायचे. त्यानंतर मला हे होतं
कृष्ण जन्माष्टमी होती त्या दिवशी माझं हे 5वा दिवस चालू होता व्यंकटेश स्तोत्राचा. त्यावेळेस महाराजांच्या डोक्यावरती अक्षरशः मला मोरपीस दिसला. प्रत्यक्षात व्यंकटेश भगवाननी महाराजांनी त्या दिवशी मला दर्शन दिलं. खूप प्रसन्न वाटलं आणि त्याच वेळेस आमची 6व्या दिवशी माझ्या मिस्टरांचे जे काही डॉक्युमेंट आम्ही इन्क्रिमेंटसाठी दिलेले होते ते अप्रूव्ह झाले आणि त्याच दिवशी आम्हाला जे काही इन्क्रिमेंट आम्हाला लागणार होतं ते इन्क्रिमेंटचं काम आमचं झालं. त्या सेवेने इन्क्रिमेंटचं काम झालं. मला खूप आनंद झाला की माझं महाराजांनी ऐकलं म्हणून. महाराजांच्या कृपेनेच आमचं ₹1 जवळ असताना ₹1 सुद्धा आमच्याकडे नव्हता. पण त्यामध्ये महाराजांनी असं काही नियोजन करून हे घेतलं की आम्ही एका ठिकाणी प्लॉट बघण्यासाठी गेलो. काहीच नव्हतं, सहज फिरण्यासाठी गेलो. पण तिथे तो प्लॉट खूप आवडला आणि असंच महाराजांपुढे चिठ्ठ्या टाकल्या. महाराजांनी सांगितलं की घ्या म्हणून. ₹1 नसताना महाराजांनी सर्व नियोजन केलं. कुठल्याही कागदपत्रामध्ये कुठलीच प्रॉब्लेम आला नाही. जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये बँकेची सर्व प्रोसेस झाली. लोन पास झालं. त्यानंतर जे काही वरची रक्कम भरायची होती 7-8 लाख रुपये ते देखील सर्व काही व्यवस्थित जुळून आले. म्हणजे आम्ही कोणाला म्हणायच्या अगोदरच ते आम्हाला पैसे देत होते. ते म्हणजे ओळखीची फक्त एक बाई होती. तिने सहज असं बोलता-बोलता विषय निघाला. तर हे म्हटले प्लॉट घेतोय. तर ती डायरेक्ट म्हटली, की "माझ्याकडे पैसे पडलेले आहे. हे पैसे तू घेऊन जा. तुझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मला दे." असं ती म्हटली. त्यावेळेस खूप आश्चर्य वाटले आणि विशेष म्हणजे ती देखील स्वामींची भक्त आहे. म्हणजे तिला ही बुद्धी जी दिली ती स्वामींनीच दिली. स्वामींच्या कृपेने आमचा प्लॉट देखील झाला. सर्व काही झालं. त्याचबरोबर माझे जे दीराचं लग्न होतं ते सुद्धा जमत नव्हतं. खूप स्थळं बघितली, खूप जण बघितलं. सर्वजण कोणीच नव्हतं. अक्षरशः कोणीचाच आधार नव्हता. कोणीच आम्हाला बघण्यासाठी नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही महाराजांना पुन्हा एकदा शरण गेलो. आम्ही पुन्हा एकदा प्रश्नोत्तर ही सेवा केली. त्यांनी आम्हाला 36 नवनाथ पारायण करायला सांगितले. रामरक्षा स्तोत्र पठण करायला सांगितलं. जो काही देवीचा, देवतेचा मान-सन्मान आहे, मूळ ठिकाणावर जाऊन तो मान-सन्मान करायला लावला. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी मिळून हे 36 नवनाथ पारायण 9 दिवसामध्ये केले. आम्ही रोज 2 पारायण करायचो. असे आम्ही दोघांनी मिळून 36 9 दिवसामध्ये पारायण केलं. 9 मुलं जीव घातले आणि सांगतेच्या दिवशीच माझ्या मिस्टरांना माझ्या दीराला एक खूप छान स्थळ आलं आणि ते स्थळ जमून गेलं. त्यामध्ये देखील खूप परीक्षा बघितली नवनाथांनी, की खरंच यांचा माझ्यावरती विश्वास आहे का नाही? हे पण त्यांनी बघितलं. कारण त्यांनी पुन्हा एकदा नाही म्हणून सांगितलं. सर्व काही जमलं, सर्व झालं, तारीख देखील धरली. त्यानंतर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यावेळेस खूप टेन्शन आलं. पण महाराजांनीच पुन्हा एकदा बुद्धी दिली आणि त्या मुलीच्या घरी आम्ही पुन्हा जाऊन आलो. ज्यावेळेस जाऊन आलो, त्यावेळेस प्रकार कळाला, की काय आहे, काय नाही. त्यांना सर्व काही समजून सांगितलं आणि मग महाराजांच्या कृपेने पुन्हा ते लग्न जमलं आणि विशेष म्हणजे लग्न देखील गुरुवारीच झालं. गुरुवारीच स्वामींनी लग्नाची तारीख धरली. अगोदर जी डेट धरली होती, तिथे न झाला. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आले. त्यांच्या भाऊकीतलं लग्न होतं. त्यामुळे पुन्हा चेंज तारीख झाली आणि ती तारीख अशी झाली, ती गुरुवारीच स्वामींनी लग्न करून दिलं. स्वामींनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, की हे जे काही घडलं आहे ते माझ्या कृपेनेच घडलेलं आहे. असे स्वामींचे आत्तापर्यंतचे स्वामी भक्तांना खूप अनुभव. त्यानंतर मी महाराजांचं कंटिन्यू नामस्मरण करू लागले. स्वामी मग मला एक-एक हे दाखवू लागले, की तुला आता काय करायचं, काय नाही. सर्व मनामध्ये असे विचार येऊ लागले आणि मग महाराज माझ्याशी प्रत्यक्षात म्हणजे असं माझ्या अंतःकरणातून एक आवाज येतो, की ते प्रत्यक्षात स्वामीच बोलत आहे असं वाटतं. मी जे काही मनामध्ये विचार करते त्याचा ॲन्सर तिथूनच मला येतं आणि मग कळतं, की स्वामींचा हा आदेश आहे म्हणून. अशा प्रकारे स्वामी माझ्याकडून आता सेवा करून घेत आहे. जे काही दुःखित पीडित लोक आहेत त्यांच्यापर्यंत मी महाराजांना रोज विनंती करते, त्यांच्यापर्यंत मला पोहोचवा. हा राजमार्ग त्यांच्यापर्यंत माझ्या मुखातून तुम्हीच वधून घ्या. तुम्हीच ह्या सेवा करून घ्या. असं मी महाराजांना रोज म्हणते आणि स्वामी महाराज देखील तसेच करतात. मला जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि माझ्याकडून ही सेवा करून घेतात. मी खूप भाग्यवान मानते, की मी महाराजांची सेवेकरी आहे. स्वामींनी मला त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधी देऊ नये आणि माझ्यामध्ये अहंकार, मीपणा कधीच येऊ देऊ नका. जे काही माझ्याकडून घडत आहे ते तुम्ही करून घेत आहात. मी काहीच करत नाही. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले आत्तापर्यंतचे हे स्वामींचे अनुभव होते. आणखी देखील खूप सारे अनुभव माझे आहे. पण नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे अनुभव नक्की शेअर करेल. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.